नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आपली तयारी पूर्ण केली आहे. डेप्टी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी सतत बैठका घेऊन संघटनेला अधिकाधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे यामागचे मुख्य कारण म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेला मोठा पराभव. या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला संघ परिवारातील 36 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपच्या वतीने फडणवीस साताऱ्याला जाऊन या बैठकीत सहभागी झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत चर्चा झाली. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांवर देखील विस्ताराने चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत संघाची भूमिका काय असेल यावर देखील चर्चा झाली. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पराभवाबाबतचा अहवाल सादर करताना सांगितले की आम्हाला पराभवाचा अंदाज आधीच आला होता. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांना सोबत घेतले. त्यांनी स्पष्ट केले की हे निर्णय त्या काळातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन घेतले गेले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपचा 2019च्या तुलनेत 14 जागांवर पराभव झाला. यावेळी भाजपला 26.18% मते मिळाली, जी मागील निवडणुकीपेक्षा 1% कमी होती. डेप्टी सीएम फडणवीस यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि भाजप यांच्यातील मतांचे ट्रान्सफर 50%हून कमी राहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या सहभागामुळे भाजपला नुकसान झाले. दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे 88% मते भाजपकडे वळली, तर भाजपचे 89% मते शिंदे यांच्याकडे वळली. या बैठकीत ठरले की आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून निवडणूक लढणार आहे. तसेच दुष्प्रचाराच्या विरोधात संघटितपणे लढण्याचेही ठरले आहे. यावेळी आरएसएसच्या वतीने देखील पूर्ण मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की अजित पवार यांना पक्षात घेण्यामागे खास रणनीती आखली गेली आहे, जी विधानसभा निवडणुकीत फायद्याची ठरेल. याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आजच्यासाठी एवढेच. परत भेटू एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.